आपल्या दैदिप्यमान कामगिरीने, यशवंत उद्योगांनी आणि मौलिक संशोधनांनी संपूर्ण जगाला योगदान देणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज. तेजस्वी बुद्धिमत्ता, ओजस्वी चारित्र्य, परंपरागत सात्विकता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, राष्ट्रभक्ती आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असलेला असा हा ब्राह्मण समाज. असे प्रज्ञावंत ब्राह्मण उद्योग क्षेत्रामध्ये आल्यावर आज नीतीने चालवलेल्या उत्कृष्ट उद्योगांचा आदर्श जगापुढे ठेवला जातोय. ब्राह्मण उद्योजकांचं उत्पादन आणि सेवा म्हणजे गुणवत्तेची हमी मानली जाते आणि म्हणूनच ब्राह्मण उद्योग हाच एक ब्रँड झालाय. आता गरज आहे आपण ब्राह्मणांनी उद्योग क्षेत्रातील हा गुणसंपन्न वारसा पुढे नेण्याची. या पुढचा काळ जागतिक तंत्रज्ञानाचा आहे. म्हणूनच सर्वच ब्राह्मणांनी स्वतःचा उत्तम उद्योग करणं, उद्योगातून पैसा मिळवणं आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणं ही काळाची गरज आहे. ब्राह्मणांचे उद्योग वेगाने वाढण्यासाठी ब्राह्मणांनी संघटित होऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखण्याचं मोलाचं काम केलंय नाशिक मधील नामवंत उद्योजक माननीय श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी यांनी. मनात विचार आल्यावर फेसबुकच्या माध्यमातून श्रीपाद सरांनी ब्राह्मण उद्योजकांचं एकत्रीकरण आजमावायला सुरुवात केली आणि त्यांना साथीदार मिळत गेले. 2012 साली सुरू झालेला हा सिलसिला 2014 साली नाशिक मध्ये रीतसर सुरू होणाऱ्या मीटिंग पर्यंत विकसित झाला. देशस्थ ऋग्वेदी सारखी संस्था मदतीला पुढे आली. शिवाय विविध देशातील ब्राह्मण व्यावसायिक देखील जोडले गेले आणि म्हणूनच या जागतिक ब्राह्मण उद्योजक संस्थेचं नाव ठेवलं गेलं BBNG, अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल. सर, आम्हाला एक माहिती आहे की तुमचे आणि जॅपनीज मधली जी कंपनी आहे निपॉन, त्यांचे खूप जवळचे संबंध आहेत. सो भारत आणि जपान हे कोलॅबोरेशन कसं झालं? नक्कीच आम्हाला झालं असं की चुकान बुत्सू म्हणून एक कंपनी आहे, त्याचे करोटा म्हणून एक डायरेक्टर आहेत, ते भारतामध्ये आले होते आणि जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा ते सगळ्या वेबसाईट आणि ते सगळ्या वगैरे तेव्हा त्यांना अमुकची वेबसाईट वगैरे दिसते आणि त्याच्यात त्यांनी एक प्रोडक्ट केमिकल बघितलं की जे त्यांना थोडंसं ऑड वाटलं की हे केमिकल भारतामध्ये बनतं. त्यांचा विश्वास नाही बसला की हे काहीतरी फेक आहे किंवा हे काहीतरी चीनमधनं आणतात आणि इथे विकतात, असं काहीतरी असावं. त्यांनी फोन केला आणि अपॉइंटमेंट सांगितली, देऊ शकता का? सांगितलं देतो. माझे पार्टनर जे नेरकर आहेत ते त्यांना आणाले, ते आले फॅक्टरीत आणि माझ्याशी बोलले. तो एक इन्सिडेंट असा आहे आयुष्यातला माझ्या की तो प्रोडक्ट जेव्हा चालू केला तो सगळा मी खांद्यावर घेऊन मी चालू केला होता आणि तो प्रोडक्ट कोणीच बनवत नव्हतं भारतामध्ये. माझ्या हिशोबाने आजही कोणी बनवत नाही. तो प्रोडक्ट बनवायचा चॅलेंज घेऊन मी ते काम चालू केलं आणि तो सक्सेसफुली चालू केला. आणि शुभम स्पेशालिटी म्हणून एक कंपनी आहे, त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशनमध्ये मी रामच्या ह्याच्यामधून आम्ही ते चालू करायचं असं ठरवलं त्यावेळेला. हे सगळं टेक्नॉलॉजी आहे. मग ते आम्ही अमोघ म्हणून चालू केलं. अमोघ कंपनीतनं त्यांना सगळा बनवून त्यांना दिला. अमोघ केमिकल्सच्या वेबसाईटवर त्याचं नाव आलं, त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं की हे आम्हीच करतो खरोखरच, त्यांनी आणखी खोलात चौकशी केली. अमोघमध्ये आले, त्यांनी सगळं बघितलं, हे खरंच हे करतात का. जेव्हा त्यांना खात्री पडली तेव्हा त्यांच्याशी मी बोलत होतो, कारण तो सगळा प्रोजेक्ट मी केलेला होता. त्यामुळे बाकी दोघे जण असले तरी बोलत मीच होतो सगळं. तरी केमिस्ट्री समजून घेतली, कसं करतात, मग ते रिॲक्शन काय, प्लांट बघायचं सगळं त्यांनी बघितलं आणि त्याला खात्री पडली की हाच करतोय. आणि त्या दिवशी त्या माणसाचा माझ्यावर एक विश्वास बसला आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. आणि तो जो प्रवास सुरू झाला तो अगदी इतका मोठा झाला की मी CBL पासून तो मटेरियल जातो निपॉन कायाकोमध्ये, निपॉन कायाकोमधून जातो डायनिपॉनमध्ये, डायनिपॉन प्रिंटिंगमध्ये. या सगळ्या कंपन्यांच्या सगळ्या लोकांना, मोठ्या लोकांना मी भेटलोय. ही सगळी लोक माझ्याकडे आलेली आहेत, अमोघमध्ये आलेली आहेत. इथे बाहेर फोटो पण आहेत त्यांचे. आणि
म्हणजे माझ्या भाच्याच्या लग्नासाठी खास जपानहून त्यांना मी सांगितलं यायला, तर ते त्या लग्नासाठी पण आले ते. एवढी इक्वेशन म्हणलीत. आणि दुसरा एक दुवा आहे, म्हणजे जपानची लोक आणि भारताच्या लोकांना एक दुवा आहे, जो दुवा कधीच भारतातल्या व्यावसायिकांनी म्हणा किंवा राजकारण्यांनी वापरला नाही, असं माझं मत आहे. विष्णू हा आपला देव आहे आणि जॅपनीज गॉड जे ते म्हणतात ना, तो विष्णूच आहे. ही एक जी संस्कृतीमधली एक रेषा आहे ना, ती कोणालाच माहिती नाही होते आणि त्याचा वापरही केला गेला नाही. जसं इंडोनेशियामध्ये तुम्ही बघाल तर गणपती, ती एक संबंध आहे तो एक आपला हिंदू संस्कृतीचा त्यांचा, तसाच जपानचा पण आहे. आणि तो जपानच्या लोकांकडनं मी जाणून घेतला. मी जपानमध्ये असे लोक मिळालेत मला की जे हिंदी बोलतात आणि त्यांचं हिंदी हे वाजपेयींच्या हिंदीशी मेळ खाणारं हिंदी आहे. मी भेटलेलं आहे आणि अतिशय स्वच्छ सुस्पष्ट. मी त्याच्या पायाच पडलो, म्हटले मी एवढं चांगलं हिंदी नाही बोलू शकत, माफ कर मला. म्हणजे हे मी बघितलंय. त्यांच्या देवळांमध्ये ते मला घेऊन गेले, मी जाऊन आलोय. जॅपनीज गॉड म्हणजे काय तर ते मला घेऊन गेले. तेव्हा त्यांनी सांगितलं जॅपनीज गॉड म्हणजे विष्णू आहे. फक्त तुमचा विष्णू आणि आमच्या विष्णूत फरक काय आहे तर आमच्या विष्णूला सगळं चालतं, दारू पण चालते, बाई पण चालते, वाटली पण चालते, सगळं चालतं. तुमच्या विष्णूला नाही चालत, एवढंच फरक आहे. पण हे इथे गेल्यानंतर कळलं. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय तर त्यांना मी विचारलं मग तुम्ही बौद्ध धर्माचं पालन करता का? नाही करता. त्यावेळेला आमच्या पूर्वजांनी बौद्ध धर्म स्वीकारला, आमच्या सगळीकडे बौद्ध धर्म, पण बौद्ध धर्माचं पालन वगैरे असं काही नसतं आमच्याकडे. आमच्याकडे आम्ही जॅपनीज गॉड जो आहे म्हणजे तो विष्णू त्याला मानतो. शंकर, पार्वती, गणपती आम्हाला सगळं माहिती, लक्ष्मी आम्हाला माहिती, आम्हाला सगळं माहिती, आमच्याकडे सगळं आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला त्यातला काही शिकवू नका. आणि आमचा जो ख्रिसमस असतो तो पण आम्ही इथे साजरा करतो. पण बौद्ध धर्माचं काही पालन आहे का? काहीच नाही. इथे आपल्याला सांगितलं जातं त्याचा बौद्ध धर्म आहे म्हणून, असं काही नाही. बेसिकली तिथे धर्माला एवढं स्थान नाहीये जेवढं इतर ठिकाणी असतं. किंवा त्यांचा देव जो आहे, त्यांचा जो आहे जॅपनीज गॉड जो आहे त्याला सगळं चालतं. असा ही संस्कृती यांची. आणि ह्यांच्याकडे महत्वाचं काम जे आहे ते महत्वाचं, बाकीच्या गोष्टी दुय्यम. त्याच्यामुळे हा आपल्या तळी फरक आहे. पण त्यांच्याकडे आणि आपल्याकडे काहीतरी जुळू शकतं. जशी कुटुंब पद्धती, एकत्रित कुटुंब पद्धती म्हणा किंवा ते जे आपल्याकडे जसं आहे लग्न झालं म्हणजे त्या दोन घरांचं एकत्र, ती सेम पद्धत जपानमध्ये आहे. तिथे तुमचा एक सत्कार देखील झालेला आहे, खूपच मोठा. आणि म्हणजे मला स्वतःला आजही ते असं खूप एम्ब्रेसिंग पोझिशन होते माझी की मला कल्पना नव्हती. मी तिथे गेलो होतो त्यावेळेला मी माझ्या बायकोला पण घेऊन गेलेलो आणि त्याला सांगितलं होतं मी बायको आणि येते कारण तिला पण जपान बघायचं, कारण तिच्या आधी मी 2 वेळा जाऊन आलो होतो. त्यावेळेला काय ते त्यांच्या हेड ऑफिसला मीटिंग आहे म्हणून सांगितलं. म्हटलं येतो मी. त्यांनी माणूस पाठवला, तो मला घेऊन गेला. त्यांच्या हेड ऑफिसला गेलो आम्ही. ते निपॉनच्या हेड ऑफिसला म्हटलं तर मी असंही थोडासा दखपतच गेलो होतो. एवढी मोठी कंपनी म्हणजे जपानमधल्या 10 मोठ्या कंपन्यांमधली आणि डायस्टफ मधली सगळ्यात मोठी कंपनी निपॉन गायको. निपॉन गायकोची जर का ओळख म्हणून विचाराल मला तर एअरबॅग्स जे आहेत त्या एअरबॅगचं इन्व्हेन्शन निपॉन गायकोचं त्यांनी बनवले आणि त्या टोयोटोमध्ये पहिल्या पिढी झाल्या, नंतर बाकीच्या गाड्यांमध्ये आल्या. तर एअरबॅग्स हे निपॉन गायको म्हणजे काय, एअरबॅग्स लोकांना माहीत नसतं पण ही निपॉन गायको. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की जेवणाची तुमची व्यवस्था आम्ही केली. 10-12 जणांसकडे आम्ही आमच्याकडे लंच अरेंज केलेला होता. आम्ही ते लंचला गेलो. म्हटलं चला आता लंच वगैरे झाले, फारच झाले, सुटलो आता. तिथे गेलो, मिटिंग संपल्यामुळे आज तुमच्याकडे डिनर पार्टी आहे. आता हे नवीनच व्याप झाला होता. डिनर पार्टी काय करणार आपण, डिनर पार्टी आहे तुमच्याकडे. मी गेलो संध्याकाळी परत बायकोला डिनरला गेलो. दुपारी 12 जण होते, संध्याकाळी 50 जण आले. मी पण बावरलं, म्हटलं हे तर काय विचित्र व्हायला लागलं आता, हे प्रकरण काय आपल्याला गायब करणार होते म्हणले. ते जेवण झालं, त्यांनी ते मला काय हवं नाही ते सगळं जेवण. आणि जसे आपण आपल्याकडे पंगत सिस्टीम असते ना, बरीचशी तशीच पद्धत त्यांच्याकडे जेवणाची बऱ्यापैकी. आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या पद्धतीने सगळं ते जेवण आणि ते सगळं झाल्यानंतर आता निघूया.
निघूया तर ते सगळे उभे खाडकन, आपण उभारायचं का बसायचंय ती कळे ना. उभा राहिल्यानंतर ते उभे, मी उभा, कोणीच निघत नाही, मी काय करायचं मला काही कळत नाही. ते माझ्या मित्राने म्हणाले की आता तुम्ही गेल्याशिवाय कोणीच थांबू शकत नाही. मी म्हटलं म्हणजे काय असं म्हणे, तुम्हाला हे आहे मला फेलिसिटेशन तुमचं की मानवंदना तुम्हाला देणार. पण हैराण आता म्हणलं एवढ्या आयुष्यात पनवेलमध्ये पण कोणी मानवंदना देते आपल्याला. तिथून त्या कॉरिडॉरमधनं बाहेर पडलो, मी गाडी जाईपर्यंत त्या दोन्ही बाजूला ते सगळे ऑफिसर्स मॅनेजर सगळे उभे होते. ते खाली असे मान वाकून उभे राहतात. तुम्ही तिथून जाईपर्यंत ते हालत ते तसेच असतात. मी गाडीत बसल्यानंतर मग ते मानावर करतात आणि मग ते जातात. आणि हे माझ्या आयुष्यात कधी मला वाटलं नव्हतं अशा पद्धतीने त्यांनी मला फेलिसिटेट केला होता त्या दिवशी. आणि जे काही मी काम केलंय किंवा मी करतोय तर त्यासाठी त्यांनी ते मला केलं की हे सगळं तुम्ही करता, भारतामध्ये करताय, तुमचा विश्वास बसत नाही असा कोणतरी एक माणूस आहे आणि त्यासाठी ही तुम्हाला मानवंदना दिली. कधी विचार नाही केलेला असं ते आयुष्यात नाही घडलेलं आहे सर. आणि विसरू शकत नाही मी आजही. त्यावेळेला सौ तुमच्या बरोबर होते. एक्सलंट. आजही असं ऑकवर्ड होतं मला आज की एवढी मोठी मोठी लोक आपल्याला एवढा रिस्पेक्ट देतात. कमाल आहे की खरंच आपण एवढं केलंय का, केलेलं आहे काम, पण त्यासाठी आपल्याला कधी कुठे मिळत नाही. आपल्या इथे काही कोणी विचारत नाही आपल्याला, पण तिथे ती हे मिळाली. आणि आजही ते तुमच्याबरोबर कनेक्टेड. मला वाटतं तुम्ही याला कोविडच्या दिवसांमध्ये कोविड मध्ये त्यांच्याकडनं मला हे आला होता, फोन आला. मला स्वतःला कोविड झालेला, मी ऍडमिट होतो आणि सगळेच जण ते तिथे काळजीत पडलेले की मी आता जर का खेरसानला काही झालं, ते सान म्हणतो मी, आपण खेरजी म्हणतो ते खेरसान, तर खेरसानला काही झालं तर सगळा प्रॉब्लेम होणार. ते गर्भगळीतच. आणि ते मला व्हॉट्सअप कॉल वगैरे मी करत होतो. माझ्याकडे ते आज रेकॉर्डेड आजही आहे. त्यांना मी जे माझे फोटो पाठवले तेही आहे. त्यांना फोटो पाठवतो व्हॉट्सअपवर की मी आज असा दिसतोय, मी आज असा दिसतोय. आणि ते मला नंतर जसं कळलं की ते कन्फर्म एवढंच करत होते की मी ICU मध्ये आहे का, मी ऑक्सिजनवर आहे का, हे व्हेरिफिकेशन कसं करणार, म्हणून ते मला फोटो पाठवायला लागले. माझ्या काही ऑक्सिजन लावलेलं नव्हतं, काही नाही, त्यामुळे तसं काही नव्हतं. आणि मी बरा झालोय ह्याच्यावर पण त्यांचा बराच दिवस विश्वास नव्हता. कारण त्यांना सारखं असं वाटायचं बरा झालाय पण नंतर काही प्रॉब्लेम्स येतात, अजूनही काहीतरी होऊ शकतं आणि मग काळजी घ्या. मग ते त्यातनं बरा झालं, मी कामावर झालं, त्यांनी थोडासा विश्वास सोडला. पण त्या दिवसात ते मला त्यांचं होतं की कोविडमधनं बरा होतो माणूस आणि दुसरं काहीतरी होतं आणि मग फॅटल होऊ शकतं. तसंही काही झालं नाही. नंतर दुसरी वेव आली. दुसरी वेव आल्यानंतर ते परत घाबरले. त्यांचा परत फोन की ते दुसरी वेव आली आहे तर तुम्ही कामावर जाताय का. म्हटलं नाही आता जात नाही, कारण म्हटलं आम्ही ते परत लॉकडाऊन केलंय. नाही तुम्ही कामावर जायचं नाही आता. नाही मी जातच नाही. बरोबर नाही, तुमच्या ह्या वयात तुम्ही असं काही करायचं नाही. नाही करतच नाही ना. पण ते तुमच्या घरामध्ये सगळी ग्रोसरी काय काय किती किती येते सांगा. तर म्हटलं माझ्या घरातल्या तुरडाळीशी तुला काय देणं. पण ते म्हणणे नाही तुमच्याकडे ते काही नसेल तर ते बंद झालं ना, तुम्हाला मिळणार नाही सगळं. तर त्याची यादी पाहिजे आम्हाला, म्हणून फोन या. म्हटलं माझ्याकडे सगळं आहे, तुम्ही काळजी करू नका. माझा मित्र आहे त्याचं ग्रोसरी शॉप आहे, त्याच्यावर काळजी करू नका. नाही ते ग्रोसरी शॉप मध्ये तुम्ही जाल ना, पण हा प्रॉब्लेम आहे आमचा. तो घेऊन येतो म्हटलं माझ्याकडे, मी नाही जाणार. ह्या लेवलपर्यंत तुमच्याकडे ग्लोव्ज आहेत का, तुमच्याकडे मास्क आहेत का, तुमच्याकडे सॅनिटायझर आहे का, प्रत्येक गोष्टीसाठी फोन आणि मेल यायचे मला. आणि जो हे आता जोपर्यंत सगळं नॉर्मल होत नाही तोपर्यंत हे सगळं चालू होतं. रेग्युलर फॉलो की ह्या माणसाला काही होता नाही का. ही काळजी जी आहे ती माझ्या घरच्यांनी घेतली असेल आणि दुसरी जापनीज लोकांनी घेतली. आय थिंक हे एक थोडंसं ऍड करीन मी याच्यामध्ये की हे आजपर्यंत केलेल्या हार्डवर्कची पावती एखाद्या पाश्चिमात्य देशातनं डायरेक्टली मिळणं हा खूप मोठा सन्मान आहे. स्वतः आजही म्हणजे तो सत्कार एक गोष्ट आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा हे मोठं आहे. एवढं माझ्यासाठी कोणतरी करतंय आणि एवढं कोणतरी जीव लावून बसलंय आपल्यासाठी, म्हणजे व्यवसायाच्या पण पलीकडे गेलेला सगळा विषय. सर आणि थोडासा असं पण आहे का की या दृष्टीने पण पाहावं की माणसं कशी जपावीत, हे फार व्यावसायिकाने कसं शिकवतं असं. मी नेहमीच सांगतो की विश्वास ठेवून काम करा, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. सगळेच म्हणतात काय कोणीतरी गैरफायदा घेतात, तर गैरफायदा घेणारे मिळतात ना. 2 मिनिटात 4 मिनिटात ते कोण असतील तुम्हालाही माहित नसतं. आणि कोण कधी भेटेल आणि त्याला गैरफायदा घ्यायचा आहे तो तर असतोच ना. तर तुमच्या आयुष्यात तो कधी पण येऊ शकतो आणि तो कधी पण गैरफायदा घेऊ शकतो. असं जर का ते आहे
तर मग तुम्ही कशाला विचार करत बसला याच्यावर? एखादा जर का तुम्हाला फसवून जाणार आहे तर तो जाणारच आहे ना. तो संधीची वाट बघत बसलेला आहे. तुम्हाला माहिती आहे तो तुमच्या डावी बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, समोर आहे, कुठे माहिती नाही तुम्हाला. तुमच्या घरातला पण असू शकतो. तुम्हाला तुम्ही कसे खात्री देणार? मग तुम्ही हे विचार करून त्यात तुमचं आयुष्य खराब करण्यापेक्षा विश्वास टाकून कामं करत राहा. एखादा जर का फसवलेला आहे तो सापडतोच, त्याला बाजूला करा, पुढे जा. माझ्या आयुष्यात मी जर का बघितलं तर माझ्या ह्या एवढ्या करिअरमध्ये मला जास्तीत जास्त 4 किंवा 5 माणसं मिळाली असतील ज्यांनी माझा गैरफायदा घेतला, ज्यांनी मला फसवलं. त्यांच्या फसवण्याने ना मी छोटा झालो, ना मी डुबलो, ना काहीच. प्रश्न असा असतो की आपल्याला फसवेल ह्या भीतीपोटी आपण करत नाही कुठचंही साहस. आपल्याला तो बुडवेल ह्या दृष्टीने आपण कधीच काही पैसे कोणाला देत नाही, आपला व्यवसाय आपण वाढवत नाही, आणि आपण ज्या डबक्याला त्या डबक्यात राहतो. त्याच्याने काय होणार? त्यामुळे आयुष्यात माणसं 2 किंवा 4% असतात जे घाणेरडी असतात, बाकी चांगलीच असतात. काही काळजी करायचं कारण नसतं. सर आता आपला मुलगा पण आपल्या बरोबर व्यवस्थाच आहे. मला वाटतं आपला भाचा ना, हो तो पुढे माझा भाचा पण आहे. आता हा प्रश्न थोडा सक्सेस प्लॅनिंगच्या दृष्टीने, सक्सेशन प्लॅनिंगच्या दृष्टीने, की याची कमी आपल्या मराठी व्यवसायांमध्ये जाणवते. असं प्लॅनिंग तुम्ही काही ठरवलं होतं किंवा हे प्लॅनिंग असावं का? बेसिकली असं प्लॅनिंग असावं का? प्लॅनिंग असावं का, तर त्याचं उत्तर असावं असं आहे की सक्सेशन तुम्ही हा व्यवसाय काय करणार पुढे, तुमच्या घरातलं कोणी येणार आहे किंवा तुम्ही कोणाला देणार किंवा काय करणार, त्याचं प्लॅनिंग असावं. नसेल प्लॅनिंग तर ते करावं, आणि ते कधी पण करता येतं. साधा तुमचा व्यवसाय जर का आहे आणि तो चांगला आहे, तुम्हाला असं वाटलं की तुमच्या घरातलं कोणी येत नाही, तुमचा मुलगा येत नाही, तुमच्या घरातलं कोणी तो व्यवसाय करणार नाही, तर तुम्ही व्यवसाय विकून टाका की परस्पर, काय प्रॉब्लेम. पण सक्सेशनसाठी काहीतरी खूप मोठं करून ठेवायला पाहिजे आधीपासून, असं नाही. माझा मुलगा येणार नव्हता, असं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की त्याला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करायचं होतं. त्याला ते लक्षात आलं की हे फारच काहीतरी विचित्र काम आहे, मग त्याने नाच सोडला आणि तो वळला. तो नसता वळला तर मी काय केलं असतं, जोपर्यंत मला ते काम करायचं, जोपर्यंत मला ह्या कामात आनंद मिळतोय, जोपर्यंत माझ्याच्याने हे काम होत आहे तोपर्यंत मी करणार. ज्या दिवशी मला वाटेल की माझ्याच्याने होत नाही त्या दिवशी मी सगळं विकून टाकेन, मी मोकळा येईल, गुडविल सगळं विकेन, मला एवढे पैसे मिळतील की मला काही करायचीच गरज नाही. तर सक्सेशन असावं का नसावं, कितीही मोठा व्यवसाय जरी असला तरी सक्सेशन हे असावं, पण ते असावंच ह्यासाठी आग्रह राहाल त्याला काय अर्थ नाही. कारण हे तुम्ही कितीही प्लॅनिंग केलं तरी ते प्लॅनिंग दरवेळेला सक्सेसफुल होण्याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे ते करायचं नाही. तर माझ्या मुलाकडे ही डायरेक्टरशिप जी आहे ती मी ह्या व्यवसायातनं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन बाजूला काढलं आणि 2011 पासून माझा मुलगा सांभाळतोय. मी जरी का काम हे सगळे पेटंट्स किंवा ही जी काम आहेत माझ्या गाईडलाईन, बाकी करायचं असेल तर सगळी जी टीम उभी केली त्या टीमनी करायचं आहे. हे जे मी करून ठेवलेलं आहे त्याला सक्सेशन म्हणू शकता तुम्ही. पण मी असंही म्हणेन की समजा तसं नसतं झालं तर मी काय केलं असतं, मी विकून टाकलं असतं, मी मोकळा असतो. पण तुम्हाला किती इंटरेस्ट आहे तुमच्या कामात, महत्व तिथे आहे. व्यवसाय जो आहे तो आहे. सक्सेशन आणि ते माझ्याकडेच राहणं वगैरे हा सगळा दुय्यम किंवा तिय्यम भाग आहे माझ्या दृष्टीने. पैसा किती येतोय, पैशासाठी व्यवसाय करता, पण फक्त पैशासाठीच असतो का व्यवसाय? व्यवसाय हा एक ब्रँड असतो, तुमचं एक नाव असतं, ते महत्वाचं आहे. ते जर का नसेल तर ह्या बाकी सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही. पैसे आपोआप येतात, काम केलं की सगळ्यांनाच पैसे मिळतात. कोणाला पैसे नाही मिळत, आज कोण उपाशी राहत आहे, कोणाला तुमच्याकडे काय लागतं की तुम्हाला जेवायला, तुम्हाला कुठेही जेवणासाठीचं काम मिळू शकतं, तुमचे पैसे, तो नाही आहे विषय. विषय व्यवसाय हा एक वेगळा विषय, तो ब्रँड आहे, ती तुमची ओळख आहे आणि त्या व्यवसायामुळे तुमची ओळख आहे. हे जर का भान ठेवलं ना तर सोपं जातं. खूप मोठी गोष्ट आहे. आत्ता सर तुम्ही जे म्हणालात की व्यवसाय हा एक ब्रँड आहे आणि त्यानुसार आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो त्या दृष्टीने एक प्रश्न मला मगासपासून विचारावा असा वाटतोय, तो म्हणजे तुम्ही आज एक्सपोर्ट्समध्ये पण खूप आहात. आज तुमचं अख्ख्या जगामध्ये एक्सपोर्ट्स होतं. तुमचं जे काय प्रोडक्ट्स किंवा आपण केमिकल्स जे काय म्हणतोय ते अख्ख्या जगात एक्सपोर्ट होत आहेत. सो मला इथे विचारायला आवडेल की एक्सपोर्ट्स या विषयाबद्दल काय तुम्ही माहिती देऊ शकाल, किंवा काय टिप्स किंवा काय सावधगिरी बाळगली पाहिजे, किंवा एक्सपोर्ट या विषयाकडे आमच्यासारख्या नवउद्योजकांनी कसं बघितलं पाहिजे? जेव्हा मी एक्सपोर्ट या विषयात उडी मारली तेव्हा तुमची जी भावना तीच माहिती पण होती. हे पैसे डुबवण्याचे धंदे असंच वाटावं असं. पण तुम्ही ज्याला कोणाला माल देताय
त्याच्यासाठी अनेक चांगल्या चांगल्या योजना असतात. अनेक आता त्यावेळेला तर काहीच नव्हतं. आज अनेक गोष्टी तुम्हाला तुमच्या सरकारकडनंच तुम्हाला एक बऱ्यापैकी चांगलं प्रोटेक्शन मिळत असतं. तुम्ही जेव्हा काही एक्सपोर्ट करत असता त्यावेळेला तुम्ही एखाद्या बँकेच्या थ्रू जर का व्यवहार करत असाल तर तुम्हाला ते एक ॲडिशनल प्रोटेक्शन असतं की ते पैसे मिळतील. तर ह्या सगळ्या काळजी जी आहे ती घेऊन तुम्हाला काम केलं तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता त्यावेळेला कमीत कमी तुमचे पैसे बुडणार नाही आणि तुम्ही कुठच्या तरी भानगडीत अडकणार नाही. कारण भानगडीत अडकायचा नाही याचा अर्थ असा आहे की तुम्ही केमिकलचा व्यवसाय करत असाल किंवा कुठचाही, तुम्ही एखादी गोष्ट एक्सपोर्ट करताय त्यावेळेला तुमच्या इथे जहाजात भरल्यानंतर म्हणजे जहाजात सुद्धा त्या कंटेनरमध्ये गेल्यानंतर तुमचा काही कंट्रोल नाही आहे. बरोबर. त्याच्याशी जर का काही छेडखाणी झाली, त्याच्या जागी जर का काही दुसरं भरलं गेलं आणि जर का काही झालं तर तो गुन्हा होऊ शकतो. ही जी काळजी आहे ही तुम्हाला जास्त घ्यायला पाहिजे. तुमचा जो क्लिअरिंग एजंट आहे तो तुमचा चांगला ओळखीतला पाहिजे. क्लिअरिंग एजंट असं कोणालाही होताच येत नाही, पण तरीसुद्धा तुमचा काहीतरी पर्सनल त्याच्याशी रॅपो असला गरजेचं आहे. त्याला स्वतःला काहीतरी पात्रता असल्याशिवाय तो होऊच शकत नाही. त्यामुळे तो काही प्रश्न नाही. पण तो जरी नसला तरी त्याच्या हाताखाली काम करणारे लोक आहेत ती कशी आहेत काय तुम्हाला काहीच माहित नसतं. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची छोटी छोटी माहिती घेऊन त्याचे संबंध प्रस्थापित करून ते काम केलं पाहिजे की जेणेकरून तुम्ही कधी कुठचे गोत्या नाही. कारण त्यांना सुद्धा कायद्याचं किती ज्ञान असतं. त्यांचं क्लिअरिंग एजंटचं जे काही काम आहे ती तेवढी असतात. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे माहिती असलं पाहिजे. तो तुम्हाला मार्गदर्शन करू शकला पाहिजे. तुम्ही त्याला 4 प्रश्न विचारून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवली पाहिजे. ती नसतील मिळत तर तुम्ही थोडा वाट बघा, दुसरा बघा, त्याच्यानंतर ह्या व्यवसायात उतरा. असं घाईगर्दीमध्ये काहीतरी करू नका जेणेकरून तुमचा पैशाचं नुकसान होईल किंवा तुमची काहीतरी कायदेशीर कारवाई तुमच्यावरती लागू होईल. असं काही होणार नाही ह्याची काळजी घ्यायला. सर ह्या अनुषंगाने आत्ता एक जस्ट प्रश्न सुचला की असा एखादा कटू अनुभव एक्सपोर्ट्स मधला की एक मोठी कन्साइनमेंट और समथिंग लाईक दॅट यू हॅव टू सेंड इट टू आउट ऑफ इंडिया आणि तिथे काहीतरी मिसमॅच किंवा मिसबिहेव झालंय आणि त्यातनं तुम्ही काय शिकलात? असं घडलेलं आहे. असं घडलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये. एकदा इंग्लंडला एक मटेरियल पाठवलं आणि ते सोडियम पिक्रामेटच होतं. आणि सोडियम पिक्रामेट हा जो आहे तो एकतर 4.1 कॅटेगरीमध्ये येतो म्हणजे फ्लेमेबल हॅझार्डस कंपाऊंड ह्या कॅटेगरीत येतो. त्यामुळे तो कोणी जवळ घ्यायलाच तयार नसतं. ते हॅझार्डस कार्गो असतो तो वेगळा असतो. त्या शिपनी तो जायला लागतो. जी शिप तयार असेल एखादी घ्यायला तर शिपवाले म्हणले की नाही आम्ही हे असले काही माल घेणार त्यांच्या शिपवर तर विषय संपला. तर त्या शिप वेगळ्या असतात. त्या शिपमध्येच तो जातो. तर त्या शिपनी तो इंग्लंडला गेला आणि जेव्हा इंग्लंडला गेला त्याने ती डॉकला उतरला आणि त्या कंपनीने तिथे जाईल ना आम्ही काही सोडून नाही घेणार, आम्हाला नको आहे हा माल. आणि 4.1 कॅटेगरीमधला माल त्याची ती ठेवण्याची खास व्यवस्था आणि तो माल घेत नाहीये. तिथलं डॅमरेज ते पाऊंडमध्ये आणि तो माल परत इंडियात घेऊन यायचा त्याच्यासाठी लागणारी सगळी तिथून त्यांच्याकडनं पण ते काम करून घ्यायला लागतं. जो माल घेणार नाहीये त्याला इन्व्हॉल्व करायला लागतं. त्याची भांडा पण येत नाही. अशी परिस्थिती माझ्या ह्याच्यात घडलेली आहे एकदा आणि भयंकर त्रासदायक आणि तापदायक घटना होती. आणि तो मटेरियल मी तिथून उचलून आणला परत बॅक टू इंडिया. आणि तो प्रवास त्याचा तो जो माल उगाच फिरून आला ते हवाई जलवाहतूक उगाच जे सफर केली त्यांनी त्या मालाने त्याचे पैसे तिथे ते इंग्लंड सारख्या देशामध्ये तो ठेवल्यामुळे त्याचे ते हाय चार्जेस पाऊंड्समध्ये ते सगळं मिळून ते सगळं तोट्यातलं गणित झालं होतं. पण कमीत कमी कुठची कायदेशीर कारवाई किंवा काही त्याच्यामध्ये आम्हाला काही तोंड द्यावं लागलं आणि त्यामुळे आम्ही त्याचा बचाव. दुसरा एक चीनमध्ये घडलेला आहे. चायनातला पण एक तसंच मटेरियल 11th आवर त्यांनी खाकावर केल्या की आम्ही मालच घेणार नाही तुमचा. आणि होतं असं की तुमच्या जर का असा माल परत येत असेल एकदा झाला दोनदा आला तर तुम्ही ते लिस्टेड होता रिझर्व्ह बँकेकडे. तो सगळ्यात मोठा धोका आहे. तुम्ही तुमची काही चूक नाहीये पण तुम्ही लिस्टेड होऊन बसता आणि मग तुम्ही रडारवरती असता. विच अफेक्ट्स युअर रँकिंग. प्रॉब्लेम होतो सगळा. यांचा माल तर नेहमीच परत येतो म्हणजे हे काहीतरी गडबड झाली. आपण उगाच काही कारण नसताना त्या कॅटेगरीत जाऊन पडतो. आणि मग अशी वेळ येते की हातापाय पुढे त्याला सांगितलं तर बाबा मटेरियल सोडून घे असं नको प्रॉब्लेम होईल. हे याच्यामध्ये धोके आहेत आणि याचा खूप अभ्यास करून मग त्याच्यात उतरावं लागतं. नुसते पैसे मिळाले असं पण माल परत आला पैसे मिळाले असतील तरी तुम्ही गेलात बाहेरच्या भागात.
कारण ती तुम्ही लिस्टेड होता लगेच म्हणजे यांचा माल परत. आणि त्यात असे काही देश आहेत जसं चीन जर का देश असेल तर त्रासच आहे. हे सगळं नॉलेज फार महत्वाचं असतं. नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये बारकावे ते बघायला लागेल आणि त्यांचं मटेरियल काय आहे, कुठे जाणार आहे, काय नाही ते सगळं त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि त्याच्यानंतर मी ते चौकशी करावी 10 ठिकाणी. असं कोणाला असेल तर मी नक्कीच त्यांना सांगतो की मला मी येतो तुमच्याबरोबर, मी अभ्यास करतो, काहीही काही करू नका. पण एक्सपोर्ट म्हटलं की लोकांना फक्त वरचं क्रीम दिसतंय म्हणजे नाही, एक्सपोर्ट म्हणजे जे काय आहे ना ते फारच विचित्र आहे. ते दिसायला असं फारच विचित्र आहे. तेवढं ते नाहीये. नाही फारच. आणि त्यात काहीतरी तुम्ही खूप पैसे मिळाला असंही काही नाही. फक्त तुमचं एक नाव असतं की तुम्ही एक्सपोर्टर आहे, बस, त्याच्यापेक्षा काही नाही. जर आपण एवढ्या व्यवसायाच्या निमित्ताने बऱ्याच प्रांतात फिरल्या, प्रांतातल्या लोकांबरोबर आपल्या इंटरॅक्शन झाल्या, हे सगळं करत असताना तुमच्याकडनं आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की अशा कुठल्या गोष्टी तुम्ही बघितल्यात का की बाबा या गोष्टी आपल्या माणसाने करायला पाहिजे, हे शिकलं पाहिजे यांच्याकडनं, आणि अशा काही गोष्टी आहेत की या नाहीच, या बंदच करायला हव्या, असं काही तुमचं सांगू शकतो मी रीडिंग आहे? हां, एक रीडिंग असं आहे माझं की पुन्हा जपानच खरंच रीडिंग करावा असा देश आहे आणि शिकावा असा देश आहे. मी युरोपमध्ये पण फिरलो, पण युरोपमध्ये मला स्वित्झर्लंडमध्ये गेलं तर मला जाणवलं की माणसं खूप चांगली आहे. जर्मनीत गेलं तर ती अरोगंट वाटतात. आणि फ्रान्समध्ये गेलं की असं वाटतं आपण पुण्यात तर नाही होत ना. अशी वेगवेगळी लोक मी पाहिली. पण जपानमध्ये मी जी पाहिली लोक त्यातला एक किस्सा छोटासा, कोंडो म्हणून एक माझा मित्र, जी त्याची फेसबुकवर पोस्ट पण आहे माझी. कोंडो म्हणून एक मित्र आहे, त्याच्याबरोबर आम्ही आमच्या सगळ्या मिटिंग होत्या, सगळ्या झाल्यानंतर आम्ही 2 दिवसाचा प्रोग्राम झाला होता आणि अजून 1-2 दिवसांनी घालतात तर आज पार्टी करूया. परत पुढचे 2 दिवस परत पॅक आहेत. त्याने आम्हाला बे साईडला, टोकियोमध्ये बे साईडला आम्हाला पार्टीला घेऊन गेला, एन्जॉय केलं, पार्टी झाली, सगळं झालं आणि निघालो परत. आमचा एक मायावरचा जो मित्र होता त्याला सिगरेट ओढायची, कधी सिगरेट ओढत नाही. कोंडो नेहमी सिगरेट ओढतो. कोंडोला मला सिगरेट दे, मला सिगरेट दिली त्याला, मला लायटर दे. लायटर नाही मिळालं. लायटरने सिगरेट घेऊन काय करू? तू सिगरेट मागितली, मी दिली, लायटर नाही देऊ शकत. म्हणजे का? पण इथे काय आहे, तू इथे तू लायटर दिला, तू इथे सिगरेट पेटवशील. हो, अलाउडच नाही ना म्हणजे जपान. सिगरेट बूथ आहे ना, तिथे गेला की तुला लायटर देतो, तिथे सिगरेट ओढ. काय म्हटलं, कोणतं काय माणूस आहे, रात्रीचे 12:30 का कुत्रं पण जागा नाही तुमच्या इथे. तर जपानमध्ये आमच्याकडे कुत्री तरी भुंकतात, ते काय कुत्रं पण नाही. तू मला काहीतरी नियम सांगतोय, आता कोण बघणार आहे? सहज बोलला. तो कोंडो इतका भडकला, मी कोंडोला गरम झाला पहिल्यांदा बघितला आयुष्यात. लाल झाला चेहरा त्याचा. म्हणतो कोण बघणार आहे कसं विचारतोस? मी बघणार आहे ना म्हणतो. क्या बात, क्या बात. कोण बघणार आहे काय म्हणतो. म्हणतो नियम आहे आमच्या देशाचा, सिगरेट बूथ मध्ये सिगरेट प्यायची. कोण बघणार आहे काय? मी बघणार आहे ना. सिगरेट बूथ मध्ये गेला, सिगरेट त्याला पेटवून दिली. कोणतो शांत झाला, तोही शांत झाला. मी तर बघत बसलो. म्हटलं तर काय खरं नाही, तर युद्धच झालं आता म्हटलं. कोणतो म्हणाले की काय ना, तुम्ही इंडियामधनं आलात, जर का तुम्ही पण फॉलो केलं नाही तर लोक काय, जर का कोणी बघितलं तर काय म्हणतील की इंडियन्स पण त्यांना सेम जॅपनीज सारखे सगळे नियम पाळतात, ते जास्ती मजा येईल ना म्हणतात. वातावरण छान झालं, पण माझं इतकं डोकं जड झालं त्यावेळेला. म्हटलं की हा माणूस 1 सेकंदामध्ये, सर्वसामान्य माणूस 1 सेकंदात पोलीस झाला होता. कायदा तोडतोच कसा? रात्री 12:30 वाजता हा पोलीस, रिस्पॉन्सिबल सिटीजन आपण ज्याला म्हणतो, हा जो भाग आहे ना तो महत्वाचा. आणि दुसरा त्यांच्याकडनं शिकायचा एक मियुरा म्हणून एक माझा मित्र आहे, त्याची कथा आहे. तो मला म्हणाला की तुम्ही जे मराठी बोलता ना ते मला सगळं कळतं. म्हटलं मी माझं मराठी तू कधी शिकला? म्हटलं मला सगळं कळतं. म्हटलं मला बोलता नाही, मला कळतं सगळं. म्हटलं कसं काय कळतं? म्हणतो इंग्लिश शब्द किती वापरता? म्हणतो सगळं कळतं म्हणतो. पण ती लोक जपानीज ज्यावेळेला बोलतात फक्त जपानीज मध्ये बोलतात, त्यांच्या तोंडून एकही इंग्रजी शब्द येत नाही. जेव्हा जपानीज मध्ये बोलतात फक्त जपानीज मध्ये बोलतात. ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. त्याच्यावर पण मी फेसबुकला पोस्ट टाकली होती की यांच्याकडनं इथे शिका. मराठीचं काय होईल त्याची काळजी करू नका, ती राहील जिवंत. तुमचं काय होणार ते बघा आधी. ही परिस्थिती आहे. आपली मराठी इतकी खराब झालेली आहे. मराठी काय सगळ्याच भाषेत हा प्रॉब्लेम आहे.
टू द साऊथ मध्ये त्यांची पर्टिक्युलर लँग्वेज बोलली जाते. दे इवन कांट स्पीक हिंदी और इंग्लिश. दे कॅन स्पीक बट दे नेव्हर स्पीक. दे नेव्हर स्पीक. पण तुम्ही का नाही करत? हेच तर आहे ना की तुमची भाषा तुम्ही किती योग्य रीतीने वापरली. आता सुद्धा आपण इंटरव्ह्यू घेतला, इंग्रजी शब्द बरेच आले. आपण नाही कदाचित दुसऱ्याची भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो, गुजराती असेल किंवा नाही, पण हा जो काय विषय ना, हे दोन माझे अनुभव आहेत. आणि जपानमध्ये बाकी तिसरा टेक्नॉलॉजी जर का असेल ना, तर मी युरोपमध्ये पण नाही बघितलेली एवढी पुढची टेक्नॉलॉजी जपानमध्ये असते. मी म्हणून त्या देशाला मानतो की त्यांचं जे विचार करण्याची पद्धत आहे आणि ते ज्या पातळीवर जाऊन विचार करतात तो कोणालाच शक्य नाही. एक उदाहरण देतो. जपानमध्ये साधारणपणे मी जेव्हा जातो तेव्हा साधारणपणे थंडच टेम्परेचर, थंडच असते, 10-12 टेम्परेचर असतं काय. आणि 10-12 टेम्परेचरला सकाळी त्या टॉयलेटला कमोडवर जाऊन बसणं एक अग्निदिव्य आहे कुठेही, भारतात सुद्धा. जपानमध्येच फक्त असे कमोड आहेत की ज्या कमोडची सीट खाली येते आणि तुम्ही त्यावर बसता तोपर्यंत टेम्परेचर 32 डिग्री आलेलं असतं. फक्त जपानमध्ये, कुठेही नाही. जपानचा कमोड ह्यावर माझ्या बायकोनी फेसबुक पोस्ट केली होती, मोठीच्या मोठी पोस्ट आहे. पण हे फक्त जपानमध्येच घडतं. एवढा बारीक विचार आहे, एवढा बारीक विचार आहे. आणि सर्वसामान्यांच्या साठी किंवा नॉर्मल माणसाच्या सुखसोयी काय, ही सुखसोयी आपल्याकडे घेतलेल्या मूगरी म्हणजे सुखसोयी वाटते लोकांना. याबाबत मी कुठेतरी एक किस्सा वाचला होता किंवा म्हणजे जपान ट्रेन मधनं एक माणूस जात असतो आणि पर्टिक्युलर ती ट्रेन असते रेग्युलर त्या स्केड्यूल मध्ये आणि काहीतरी सीट फाटलेली असते. सो एक दिवस जातो तशीच, दुसऱ्या दिवशी परत तीच ट्रेन तीच सीट तशीच असते. तो स्वतः तिसऱ्या दिवशी सुईदोरा घेऊन येतो, ऑल दॅट ही डज द सिटिंग आणि ते दुरुस्त करून टाकतो. बिकॉज दिस इज माय कंट्री. आणि तिथे जपानमध्ये माझ्या बायकोने एक फोटो काढला. तिथे ती ट्रेन आहे, ती ट्रेन पुसवते 2 जपनीज. आणि ती ट्रेन जी आहे ना बाहेरनं पुसवते आणि ती स्वच्छ होती. बायकोची जपानी बऱ्यापैकी बोलते. तर तिने विचारलं त्यांना की ही साफ ट्रेन हिला का पुसताय? तर त्यांनी जवळ बोलवलं तिला, या इकडे, ह्या अँगलनी बघा, साफ दिसते का तुम्हाला? तर ते हे आहेत पाण्याचे डाग जे पडलेत ना ते इकडनं बघा दिसतात, समोरून नाही दिसत, इकडनं बघितलं दिसतात. मग ते पुसायला बाहेर म्हणतात. ट्रेन पुसणे, जी ट्रेन पुसण्याच्या लायकीचीच नाही आपल्या दृष्टीने, ही ट्रेन ते पुसवत ती का ते त्याने दाखवून दिलं. काय निशब्द आम्ही, सो परफेक्ट, सो परफेक्ट. फार त्रास आहे. हे सगळं आपल्या दृष्टीने फार पुढचं आहे, फार पुढचं. मी शिकतो आणि मी बऱ्यापैकी अडॉप्ट पण केलं आणि बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलो आणि माझ्यात बदल घडवले. मी माझं शेड्युलिंग जे असतं ते करायला सुरुवात केली. ते मी आधी नीट करत नव्हतो. आता माझ्याकडे कागद लिहिले असतात, माझ्या मोबाईलमध्ये सगळं. मोबाईल किती वापरायचा आणि कसा वापरायचा याचं ज्ञान मला जपानमध्ये गेल्यानंतर मिळालं. आपल्याला मोबाईल वापरता येत नाही, आपण व्हॉट्सअप वापरतो, फेसबुक वापरतो, फोटो काढतो, पण आपल्याला वाजले किती बघतो, गजर लावतो. बिझनेस साठी मोबाईल वापरत नाही. पण त्या बिझनेस त्याचा जेवढे काय आहेत म्हणजे अँड्रॉइड फोन, ते आयफोनची काही मला तर गरज नाही वाटते. तो अँड्रॉइड फोन जो आहे ना तो सुद्धा माझी वापरायची लायकी नाही असं माझं स्पष्ट मत आहे. एवढ्या गोष्टी आहेत की ज्या मी वापरतच नाही. तरी आता मी बऱ्याच गोष्टी वापरायला, नोट्स असतील, रिमाइंडर्स असतील, टाइम टू टाइम शेड्यूल असतील, ते करायला सुरुवात केली. पण वापरतो का आपण सगळे? नाही. आपल्याकडे अँड्रॉइड फोन आपल्याला वापरता येत नाही, ही आपली लायकी आहे. पण आपल्याला आयफोनची स्वप्न पडत असतात, का पडतात माहित नाही. स्टेटस नाही वापरता येत, नाही वापरता. सर, आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टींबद्दल चर्चा केली. डेफिनेट अजून बरेच काही विषय अजूनही होऊ शकतात, पण एक आपण टाइम लिमिटच्या दृष्टीने आपल्या या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येऊया. जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा की या व्यवसायामध्ये, कारण केमिकल इंडस्ट्री भारतात प्रचंड आहे आणि तसं बघायला गेलं तर की तशी बदनाम पण आहे, पण या व्यवसायात खूप मोठे पोटेन्शियल्स आहेत आणि खूप मोठ्या संधी आहेत. तर नवीन येणाऱ्या व्यावसायिकांना या तुम्ही कशा पद्धतीने याकडे बघायला सांगा? मुळात असं झालं ना की BSc होणं आणि MSc होणं हे काहीतरी आउटडेटेड असल्यासारखं त्याकडे बघितलं जातं आजकाल.
आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना BSc करावं असं कोणालाच वाटत नाही. त्यांनी एक तर इंजिनियर व्हायचं असतं किंवा डॉक्टर व्हायचं असतं किंवा वकील व्हायचं असतं, पण BSc ग्रॅज्युएशन कोणाला करायचं असतं. माझा मुलगा BSc ग्रॅज्युएट झाला, MSc ग्रॅज्युएट झाला, तो माझ्याबरोबर व्यवसायात आहे. माझी मुलगी तिचं BA केलं. तर BA म्हणजे तर आउटडेटेडची पण पलीकडची गोष्ट आहे ना. आणि काय केलं तिने, मी तिला आवड होती, तिला 92% मार्क होते 10वीला, अतिशय हुशार, आमच्या घरात सगळ्यात हुशार तीच. तिने BA केलं, तिने पुढे इंग्लंडला शिकायला, आत्ता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती गेली लंडनला. तिला त्या किंग्स कॉलेजला ॲडमिशन मिळाली, इंग्लिश लिटरेचरचा मास्टर्स करते तिथे. तिचं पोटेन्शियल काय ते तिला माहिती, मला तर काही कळलं नाही. पण हे करायचं असेल म्हणजे MSc आणि BA, मला नको म्हणतात, काय शिकवणार आहे पोरांना, आमची पोरच बथडेत, म्हटलं काय करणार. पण हा जो काही दृष्टिकोन आहे की ह्या गोष्टीला कमी लेखणं हे इतकं सहज झालेलं आहे ना. BCom वगैरे झाला, MCom झालं तर काही नाहीच त्याला. CA असेल तर ठीक आहे, मग तो CA एंट्रन्स झालाय माझा, तरी तो CA एंट्रन्स झाला, त्याचं कौतुक आहे. पण तो BCom MCom असेल तर, पण त्याचं पोटेन्शियल काय, त्याला त्याचं नॉलेज किती आहे, त्याच्याकडे कोणीच बघत नाही. बहुतेक शिक्षण पद्धती सर्टिफिकेट साठी नाही, शिक्षण पद्धतीपेक्षा मी तर म्हणतो की लोकांचीच चूक आहे, आपलीच लोक चुकीचं वागतात. ते शिक्षण पद्धतीला दोष देण्यात काही पॉईंट नाही. आपल्याला जे शिकायला मिळतं ते शिकायचं ना, त्याच्यामध्ये बरंच पोटेन्शियल आहे. मी नाही म्हणत, मुकेश अंबानींनी एकदा एका भाषणामध्ये सांगितलं होतं की जर का कोणी BSc मला मिळणार असेल तर मी कॉलेज काढायला पण तयार आहे. हे त्याचं वाक्य होतं, मुकेश अंबानीचं वाक्य होतं. ही परिस्थिती आहे आपल्या देशाची. आपल्याला BSc MSc ची लोक माहिती मिळत नाही, BCom लोक माहिती मिळत नाही, तर ते वेगळंच शिकलेले असतात त्यांनी, आणि मग त्यांना घेऊन येते, त्यांना काहीतरी 2-5 कुठेतरी, त्यांनी काय होणार नाहीये. आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा का आहे लोकांचा ते मला कळलेलंच नाही. मला एका शाळेच्या बक्षीस समारंभाला बोलवतं प्रमुख पाहुणे, तिथे पण मी सगळ्या पालकांना सांगितलं होतं की त्याचा मुलगा इंजिनियर झाला म्हणून माझा झाला पाहिजे, हे त्यांनी बंद करा, हे नाही व्हायला पाहिजे. कंपॅरिझन आपल्या इथे फार झालेलं आहे. आणि ते इंजिनियर आणि याच्याशिवाय काही कोणाला काही करत असतं, इंजिनियर करून तो काय करतो पुढे ते मला अजून कळलेलं नाही. आणि जे कोर इंडस्ट्री जी आहे तिथे कोणीच वळायला तयार नाही. टेक्सटाईलकडे माणसं जायला तयार नाही, स्पेशालिटी केमिकल्सकडे, ड्रग्स डाईजकडे, केमिकल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सीट्स किती असतात मला माहिती. ते मेकॅनिकल करून ते IT मध्ये घुसतात आणि ते ITच आतमध्ये जातात, असं काहीतरी त्यांचं असतं. काय सर, समर्थ ब्राह्मण, समृद्ध ब्राह्मण आणि ब्राह्मण संपन्न व्हावा ही आपली BBNG ची हेडलाईन. बरोबर. आणि ते स्वप्न उराचे बाळगून श्रीपाद सरांनी ह्या BBNG चा सगळा पसारा मांडलेला आहे. त्या एकंदर चळवळीबद्दल आपले 2 शब्द आम्हाला ऐकायला आवडतील, आपलं मत आम्हाला ऐकायला आवडेल. मला तर ते फार नवल वाटतं, कौतुक वाटतं, असं काही वेगळंच वाटतं खरं सांगायचं तर, की BBNG म्हणा किंवा हा जो काही ब्राह्मण लोकांना एकत्र आणण्याचा जो काही ते शिवधनुष्य आहे खरं तर, म्हणजे आमची ब्राह्मण सभा सुद्धा आम्हाला चालवता नाही आली पर्यंतमध्ये, ही आमची परिस्थिती आहे. की कसं काय त्यांना जमलं, मला खरं म्हणाल तर नवल वाटतं, कौतुकही वाटतं आणि अचंबित आहे की एवढे खरंच एकत्र येतात आणि काहीतरी करू पाहतात. तर हे असं एकत्र येणं जे आहे ते खूप चांगलं आहे. त्याच्यातनं ते व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघतात आणि म्हणून येत असतील तरी हरकत नाही. कारण मीही केलेलं आहे ज्यावेळेला गरज होती. पण माझं असं म्हणणं की ते त्यांचं जे अल्टिमेट जे एम आहे ना, की ते व्यवसायात अधिकाधिक लोक उतरत आणि काहीतरी एक व्यवसाय हा जो आहे करणं, हा जो महत्वाचा भाग आहे ना, त्याला त्या अँगलनी घेतला पाहिजे. जसं मी मगाशी पण म्हटलं, व्यवसाय हा ब्रँड झाला पाहिजे. इट शुड बी अ लाईफस्टाईल. ते पैसे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याच्याकडे बघू नका. उदरनिर्वाह म्हणून जर का बघत असेल ना, तुम्ही बरंच काही काही करू शकता. या ठिकाणी व्यवसाय जर का असेल तर त्याच्याकडे व्यवसाय इट्स अ ब्रँड म्हणून त्याच्याकडे बघा. आणि ते त्यांची अपेक्षा असणार हे मला खात्री आहे. आणि ही जी लोक सगळी एकत्र आले तर त्यांनी पण ते समजून घ्यावं. फक्त कॉन्टॅक्ट मिळतात, संपर्क मिळतात आणि आपलं काहीतरी चालू राहतं म्हणून पाहू नये. हे मात्र मी नक्की नमूद केलं. आणि मला खात्री आहे की सरांचं सुद्धा स्वप्न असंच काही असणार. निश्चित नाही, कारण त्यांचं स्वप्नच आहे की आपली ओळख आता एक उद्योजक म्हणून, आणि त्यांचा त्याच्या मागचा भूमिकाच अशी आहे
जर आपण समृद्ध असू तर समाजाला आपण आपोआप देऊ. त्याच्यासाठी आधी स्वतः समृद्ध होऊया आणि समाजाला देऊया. नक्कीच तेच त्यांचं स्वप्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण काम करतोय. आमची अशी इच्छा आहे किंवा आमची अशी आपल्याला रिक्वेस्ट आहे की या चळवळीचे आपण देखील भाग व्हावे, आमच्या बरोबर आपणही जोडले जावे. नक्कीच. आणि ते जर गेलं तर आम्हाला जास्त अभिमान वाटेल या गोष्टीचा आणि आनंदही होईल. नाही, आम्ही नक्कीच. फक्त असं असतं की मी जास्ती बाहेर असल्यामुळे आजपर्यंत कधी येऊ शकलो नाही असते, पण मी नेहमीच सांगितलं, रिसवुडला पण सांगितलं, तो माझा बालमित्र आहे, की तुम्ही मला सांगा कधी काय असेल तर. त्यांच्या मीटिंग असतात, बाकीचा जो काय भाग असतो तेव्हा मी नसेल करायचं. म्हणजे तुमचं जे कनेक्शन्स असतात, म्हणजे कॉन्टॅक्ट्स असतात किंवा काही, तर तिचा माझा काही संबंध नसतो. पण अदरवाईज तुमचं काही असेल तर मला जरूर सांगा, मी जरूर येईन. आणि हेही त्यांना मी सांगितलं की कधी तुम्हाला काही आर्थिक मदत हवी असेल तुमच्या बेबी इंजिनसाठी तर मी तिथे आहे. हे मी त्यांना 3 वर्षापूर्वी सांगितलंय. आजतागायत ते कधी आले नाहीत माझ्याकडे. सर, कारण तसंच काम असेल त्यावेळेला आम्ही आपल्याकडे नक्की. पण मी त्यांना 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं की मी कायम इथे आहे, तुम्ही कधी पण मला सांगा. पण आजतागायत ते कधी आले नाहीये. पैसा कमवणं हा संस्थेचा उद्देश नाही, पण हा हे स्वप्न आहे सरांचं की अशी माणसं, असे नाते हे एकत्र यावे. यांचा एकत्र येण्याने आपल्या समाजाला फायदा होईल. कारण आता आपल्यासारखी माणसं एका व्यवसायाच्या एकाच उंचीवर पोहोचले की ज्यांच्याकडनं इतरांना व्यवसाय मिळू शकतो, इतरांना ज्ञान मिळू शकतं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं मिळाव्यात हीच अपेक्षा आहे. नक्कीच. माझ्याकडे ह्या विषयात माझ्याकडे कधी कोणी आलं नाही. बीबीएनजीच्या व्यतिरिक्त सुद्धा लोक येत असतात आणि मी जी मदत करण्याची करत असतो, अनेकांना करत असतो. कारण हा एवढा अफाट पसार आहे ना की मी काही कोणाला मदत केली माझं काही कमी होणार नाहीये, एवढं ह्या इथे सगळं आहे. तर ह्या विषयाशी संबंधित कोणी असेल आणि माझ्याकडे आला तर मी नक्कीच त्या मदतीसाठी कायम उभा असेल. आजची आपल्या या मुलाखतीचा समारोप मी आमच्या संस्थेचे डायरेक्टर आहेत अरविंदजी खोराळकर यांना करायला सांगणार आहे. आणि दीपस्तंभाचा एक सन्मान चिन्ह आम्ही आणलेलं आहे, ते आपल्याला द्यावं त्यांनी अशी त्यांना मी विनंती करणार आहे. आणि त्यांच्या 2 शब्दांनी आपण आजची ही मुलाखत संपूया. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच फॉर स्पेअरिंग युअर व्हॅल्युएबल टाईम. आणि आजची तुमची जर्नी आहे इट वॉज ॲडव्हेंचर अँड इन्स्पायरिंग फॉर अस आणि इट विल बी डेफिनेटली हेल्पफुल. आज हे जी यूट्यूबवरती आल्यानंतर ही जी जर्नी आहे ही काही लोकांना इन्स्पायरिंग असेल याची मला पूर्ण खात्री आहे. मी या सगळ्या मंडळींना जे आपले श्रोते आहेत व्यावसायिक त्यांना मी विनंती करतो या निमित्ताने यूट्यूब चॅनलवरती आल्यानंतर सबस्क्राईब करा, बेल बटन दाबून लाईक आणि सबस्क्राईब करा त्याला आणि हे मॅक्झिमम व्हायरल होऊ द्या. आणि तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलंय, मी आता तुम्हाला बीबीएनजी फॅमिली मेंबर म्हणूनच गणतोय. नक्कीच योग्य वेळेस तुमच्याकडे आम्ही हक्काने अगदी जरूर यथाचित तुम्हाला जे शक्य आहे. संस्था चालवायला काही गोष्टी लागतात, संस्थेसाठी म्हणून मागणार. पर्सनली आम्ही आमच्यासाठी काही मागणार. अगदी मला खात्री आहे. नक्की नक्की. सो थँक्यू व्हेरी मच. इट वॉज आवर प्लेजर. इट्स माय प्लेजर. तुम्ही आलात आणि तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडे यावं, माझ्याशी बोलावं आणि त्याबद्दल मी बीबीएनजीचा आपल्या सगळ्यांचा अतिशय ऋणी आहे. धन्यवाद. आज योग असा आहे की आमचे फाउंडरही श्रीपाद आहेत. हो आणि बरोबर आहे. थँक्यू. थँक्स.